राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। निलेश लंके यांनी मागणी केली आहे शरद पवार यांना भारतरत्न द्यायला हवं, या मागणीकडे कसं पाहता? पण याला धरून दुसरा प्रश्न आहे की गुणरत्न सदावर्ते म्हणतात की त्यांच्या काळामध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्यांना हा कसा दिला जाऊ शकतो? असं आहे की या देशामध्ये ज्यांनी सामाजिक कार्य समाजासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत, अशा प्रकारचा जे नेते असतील, सामाजिक कार्यकर्त्याचे पदाधिकारी असतात, या लोकांना अशा प्रकारची शिफारस केली जाते। त्याप्रमाणे निलेश लंकेंनी मागणी केली असेल। शेवटी हा निर्णय घ्यायचा जो आहे तो केंद्र सरकारचा आहे, परंतु सदावर्तेने त्याच्यावर स्टेटमेंट देणं असं आहे की सूर्य थुंकल्यासारखं आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्या याला फार महत्त्व देऊ नये। मागणी करणं हा लोकशाहीमधला अधिकार आहे, देणं न देणं सरकारच्या हातामध्ये आहे। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी आता अजितदादा यांचं जे नवीन विधान समोर आलं आहे त्याबद्दल नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण ते म्हणत आहेत की या सगळ्या प्रकरणाबाबत महसूल विभागानं कारवाई करणं गरजेचं होतं। जर त्यांनी ही कारवाई योग्य वेळी केली असती तर हे प्रकरण पुढे गेलं नसतं। कुठेतरी भाजपकडे जे रेव्हेन्यू खातं आहे त्याच्यावरती हा सगळा प्रकार ढकलण्याचा प्रयत्न वस्तुस्थिती आहे, कोणत्याही जमिनीचा निर्णय किंवा आरक्षण उठवायचा अधिकार हा महसूल विभागालाच असतो। मग नगरपालिकेची, महानगरपालिकेच्या कुठल्याही जमिनी असल्या, कुठल्याही शासकीय जमिनी असल्या तरी त्याचा उठवण्याचा अधिकार हा महसूल विभागाला असतो। महसूल विभागाने त्यावेळेला लक्ष घातलं असतं तर यामध्ये निश्चितपणाने त्याप्रमाणे निर्णय झाला नसता। बावनकुळे म्हणतात की मुंबईमध्ये नवाब मलिकांना नाही ते आहेत, त्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घेणार नाही। याकडे कसं पाहता? नवाब मलिक पार्टीमध्ये आहेत ना त्यांच्या, पक्षात असताना महायुती चालते, मग मुंबईला का नको? असं आहे की निवडणुकीच्या सत्ता टिकवण्यासाठी सगळे लागतात आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये समीकरण करण्यासाठी मग नको, हा दिखावा नुसता दाखवण्याचा प्रयत्न असतो, बाकी काही नसतं। मागे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ह्या असतील तर आम्ही त्याप्रमाणे यांच्यावर युतीच करणार नाही, तर युती केली ना। जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुकीला काय होणार तो पुढे, पण नगरपंचायत नगरपालिका बऱ्याच ठिकाणी युती झालेली आहे। सुधीर मुनगंटीवार सरकारलाच घरचा एर देत आहेत, म्हणतात की विदर्भात या, हुरडा खा, पण विदर्भावर अन्याय करू नका आणि मंत्री जर सभागृहात येत नसतील तर त्यांच्या अंगावर बिबटे सोडा। नाही, त्यांचं चूक काय? असं आहे की सत्तारूढ, आम्ही तर ओरडतोच आहे, पण सत्तारूढ पक्षाचेच आता आमदार, लोकप्रतिनिधी, माजी मंत्री जर बोलत असतील, ती वस्तुस्थिती आहे। विदर्भात अधिवेशन होत आहे, कुठलाच निर्णय नाही आहे। कुठला निर्णय झाला मला सांगावा? आता एक ओळीचं उत्तर येईल, विदर्भातल्या लोकांना एवढा पॅकेज दिलं म्हणून जाहीर करतील, पॅकेजला पैसे नसणार आहेत। पण सत्ताधारी आपण आरोप करतायत की तुम्ही सगळे आयुध विसरलात विरोधी पक्ष म्हणून, आणि पायऱ्यांवरती तुम्ही आंदोलनं केली नाही, केवळ एकच आंदोलन केलं या अधिवेशनात। एक असा विषय आहे की 5 दिवसाचं अधिवेशन होतं, आंदोलन करून आपण हे करण्यासाठी 5 दिवसामध्ये वेगवेगळे विषय मांडायचे होते, तसे विषय मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आता ते विषय मांडले तरी तुम्हाला माहिती आहे सत्यामध्ये काय कशा प्रकारची उत्तरं दिली जातात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं। शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणतात की 1,500 रुपये एका पासेससाठी घेतले जातात अभ्यंगतांकडून या ठिकाणी अधिवेशनामध्ये येण्यासाठी। नाही, मला तसं असेल तर त्यांनी आरोप केला असेल तर सभापती आणि अध्यक्षांनी चौकशी करायची, जे कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरुरावचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।